नमस्कार. मी अभिजित जोशी एका गंभीर विषयावर व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो आहे, जो की प्रत्येकाच्या आयुष्याशी कधी ना कधी निगडीत झालेला आहे. दवाखाना. पूर्वी असे म्हणत होते की शहाण्या माणसांनी कोर्टाची पायरी चढू नये, पण आज अशी परिस्थिती आहे की शहाण्या माणसांनी दवाखान्याची पायरी चढू नये अशी वेळ आलेली आहे. आणि ही वेळ येण्याचे कारण गल्लोगल्ली होणारे स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी, सरकारी निमसरकारी दवाखाने. माणूस जेव्हा कुठल्याही प्रसंगात अडकतो आजारपणाच्या, त्यावेळेस त्याला असा प्रश्न पडतो की मी हे दवाखान्याचे फक्त मोठेपणा पाहून जाऊ, पॉश हॉस्पिटल पाहून जाऊ, त्याच्यात उपलब्ध असणाऱ्या सुविधा पाहून जाऊ, का अजून कुठल्या दवाखान्याचा मी मार्ग अवलंबू. कारण ही परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येते. तो कुठल्या ना कुठल्या कारणाने कुठल्या ना कुठल्या दवाखान्यात त्याला जावेच लागते, स्वतःसाठी, नातेवाईकांसाठी. पण जाताना त्याच्या डोक्यात एकच असतं की आपल्याला इथे योग्य इलाज मिळाला पाहिजे, कारण तिथं उपलब्ध असणारे डॉक्टर्स माझा योग्य प्रकारे निदान करू शकतील का नाही याची खात्री बाळगण्यासाठी तो त्यांच्या डिग्र्या पाहतो, हॉस्पिटलचे नाव पाहतो की मोठं हॉस्पिटल आहे, इथं चांगली ट्रीटमेंट मिळेल. पण कधीकधी परिस्थिती अशी ओढवती की चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊनसुद्धा त्याला असं वाटतं की माझा निर्णय कुठेतरी चुकला, मला या हॉस्पिटलकडून योग्य मार्गदर्शन किंवा योग्य निर्णय मिळत नाही आहे. कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत तपासण्या योग्य पद्धतीने होत नाही आहे, किंवा माझ्यावर जी ट्रीटमेंट चालू आहे ती कुठंतरी वेगळ्या दिशेने भरकटते आहे. माझ्याकडून विनाकारण गरजेच नसणाऱ्या तपासण्या केल्या जातात, किंवा अजून कुठल्या पद्धतीचे माझ्यावर सर्जरी केल्या जातात. माझ्याकडे पैसा असो अथवा नसो, माझ्याकडे इन्शुरन्स असला तर तिकडूनसुद्धा एक अशी वेळ आलेली आहे की इन्शुरन्सचा पैसा वापरण्यासाठी माझ्यावर काही गोष्टी विनाकारण लादल्या जातात. त्यामुळे असं विचार करायची वेळ येते बऱ्याच वेळेस. आणि हे असाच एक प्रसंग माझे नातेवाईक म्हणजे जवळची माझी पुतणी हिच्याबाबत घडलेला आहे. त्यांनी दवाखान्यात ट्रीटमेंट घेण्यासाठी संभाजीनगरमधील नामांकित हॉस्पिटल टी सेंटरजवळील त्याचा उपयोग केला. त्यांना वाटलं इथं मुलीची डिलेवरी योग्य पद्धतीने होईल व तिची ट्रीटमेंटही व्यवस्थित होईल, या अपेक्षेने ते तिथे गेले. पण मुलीची डिलेवरी झाली, योग्य पद्धतीने डिलिव्हरी झाली, मुलगी जन्माला आली, सर्व त्या आनंदात होते. कारण 8 वर्ष ट्रीटमेंट घेतल्यानंतर व पहिला एक मुलगा असताना त्यांना मुलगी झालेली होती. ते इतके आनंदात होते की त्यांना वाटले आपण हॉस्पिटलही चांगलं निवडलेलं आहे, मुलगी झालेली आहे अपेक्षेप्रमाणे. पण मुलगी झाल्यानंतर डॉक्टरांनी फक्त मुलीचे हृदयाची फुफ्फुसाची वाढ योग्य पद्धतीने झाली नाही म्हणून NICU जे आजकाल प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असतं, आणि आजकाल हे कंपल्सरीच झाले आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, की त्यांना काही ना काही त्रास असतो, काही वेळ सांगितला जातो, फुफ्फुसाची वाढ कमी सांगितली जाते, अजून कुठल्या तरी कारणाने त्यांना NICUमध्ये नेलंच जातं. आणि त्यातल्या त्याच कॅशलेस असल्यावर त्यांना तर माहितीच होतं की हे ट्रीटमेंट यांच्या आपल्याला जे पाहिजे ते बिल करता येतील. त्या हिशोबाने त्यांना मुलीला नेऊ दिलं. NICUमध्ये नेल्यानंतर त्यांना असं जाणवलं की आता 1-2 दिवसात ती बाहेर येईल. त्या अपेक्षेने सगळे आनंदात होते की ट्रीटमेंट चालू आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की तिचे फुफ्फुसाची वाढ कमी आहे, आम्ही तिच्यावर ट्रीटमेंट करू आणि 3-4 दिवसात तुम्हाला त्याचं रिझल्ट मिळेल, म्हणजे मुलगी तुमच्याकडे सोपवली जाईल. या अपेक्षेवर ते थांबले. डॉक्टरांना त्यांनी विचारलं आम्हाला मुलगी पाहू द्या एकदा, तर ते म्हणे आम्हाला NICUमध्ये जाण्यासाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये कोणालाही परवानगी नाही. आता सुरुवातीला त्यांना ह्या गोष्टी नॉर्मल वाटल्या की ठीक आहे बाबा, हे प्रिकॉशन घेत आहेत, चांगली गोष्ट आहे. ज्याच्यामध्ये त्यांचं फक्त एकच भीती घातली होती की ही इन्फेक्शन होऊ नये म्हणून. आता इन्फेक्शन हा असा प्रकार आहे की ज्याचं डेफिनेशन कुठेच मिळत नाही. म्हणजे त्यांचे झाडू पोछावाले जाऊ शकतात, हॉस्पिटलचे इतर कर्मचारी फिरू शकतात, नर्स कधीही फिरू शकतात, पण फक्त आईवडील जाऊ नाही शकत. आता याच्यात इन्फेक्शनचा आणि आईवडिलांचा फक्त का अडथळा आहे हे मला नाही समजलं. 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस मुलीची प्रोग्रेस नंतर म्हणे होती आहे. नंतर तिला एकदा श्वास व्हेंटिलेटर काढण्यात आलं,
व्हेंटिलेटरवर सांगितलं की ती रिस्पॉन्स देत नाही आहे. व्हेंटिलेटर काढल्यावर तिला त्रास होतो आहे श्वास घ्यायला त्रास होतो आहे. परत आम्ही व्हेंटिलेटर लावला आहे, तिच्या 2 घंटे वाट पाहून अशा प्रकारे त्यांना सांगण्यात आलं. मुलीचे वडील रोज भेटायला जात होते, सकाळ दुपार संध्याकाळ, पण त्यांना बाहेरच बसवलं जायचं NICUच्या बाहेर. आणि नंतर एक 7-8 दिवसानंतर दूध मागवण्यात आलं, आईचं दूध पाठवा म्हणून. आईचं दूध त्यांनी दिवसातून 3 ते 4 वेळेस नेऊन देत होते. सुरुवातीला तिने पिलं नाही, पचलं नाही, बाहेर पडलं असं त्यांना सांगण्यात आलं. नंतर 10 दिवसानंतर म्हणजे मुलीला दूध पचतंय, 2 ml 4 ml असं वाढवत चाललं आहे. तर हे यांना आम्ही बऱ्याच वेळेस सांगितलं की मुलीला एकदा भेट घ्या, की मुलीचं कमीत कमी प्रकृती स्वतःने डोळ्याने पाहिल्याशिवाय तुमचंही समाधान होणार नाही. आणि आम्हाला ते पटत नाही आहे की मुलगी NICUत आहे पण तुम्हाला भेटू दिलं जात नाही, कारण शेवटी तुम्ही आईवडील आहे, तुम्ही भेटले पाहिजे. मग अशा पद्धतीने त्यांनी बऱ्याच वेळेस रिक्वेस्ट केली, पण आईला नाही, वडिलांना नाही, मुलगी एकदाही पाहू दिली नाही. म्हणजे आमच्या इथे 20-22 मुलं आहेत जे की NICUमध्ये आहेत, त्यांना इन्फेक्शनचा धोका आहे म्हणून त्यांना दूर ठेवलं गेलं. आणि सडनली जवळपास 19 दिवस यांनी वाट पाहिली. 19व्या दिवसानंतर 20व्या दिवशी सकाळी यांना सांगण्यात आलं, ते पण यांनी विचारल्यावर सांगितलं की मुलगी आज थोडी सिरियस आहे, रिस्पॉन्स देत नाही आहे. त्यांनी आदल्या दिवशी रात्री काही इंजेक्शन दिले होते, दुसऱ्या दिवशी परत काही ट्रीटमेंट केल्या आणि दुपारी 4 वाजता त्यांनी अचानक डिक्लेअर केलं की तुमची मुलगी गेलेली आहे. 20 दिवसाचं बाळ जे त्यांच्या अंडरमध्ये असताना, म्हणजे एवढ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्पेशल पिडियाट्रिशियनच्या याच्या खाली असताना व सगळ्या ट्रीटमेंट त्यांच्या म्हणण्यानुसार, पैसा त्यांच्या म्हणण्यानुसार दिलेला असतानासुद्धा ती जगली नाही. म्हणजे आजच्या 21व्या युगात जिथं एवढ्या भारी सुविधा उपलब्ध आहेत, म्हणायला हरकत नाही की भारत हा मेडिकल हब बनलेला आहे. बाहेरून लोक इथं, बाहेर देशातून लोक इथे ट्रीटमेंट घ्यायला येतात. इथलची मेडिसिन जे ते एक्सपोर्ट होत आहेत. एवढ्या चांगल्या सुविधा असताना, एवढी सगळी व्यवस्था असतानासुद्धा 20 दिवस ती मुलगी त्या हॉस्पिटलमध्ये राहिली NICUमध्ये. आणि त्या डॉक्टरच्या फक्त सांगण्यावर यांनी विश्वास ठेवला. यांनी एकदाही त्या मुलीला डोळ्यांनी पाहिलं नाही, आईनी तर पाहिलंच नाही शेवटपर्यंत. आई जेव्हा मुलगी गेली तेव्हा ती मुलगी घरी नेल्यावर आईने ती पाहिली. म्हणजे इतकी दयनीय अवस्था आहे. का असं होऊ शकतं? म्हणजे यांचे कोणचे कायदे आहेत असे ज्याच्यावर कुठलंच नियंत्रण नाही आहे. हे मनाने यांच्या हॉस्पिटलमध्ये स्वतःचे कायदे तयार करतात, याच्यावर कुठलंच बंधन नाही आहे, कुठलंच कंट्रोल नाही आहे. हे यांचं जे डेफिनेशन आहे की याच्यावर इन्फेक्शन होण्याची भीती आहे, हे ते, याच्यावर कोणाचं का कंट्रोल नाही आहे. हे जसं म्हणतात तसं यांच्या ताब्यात गेलं की ते ऐकत राहावं. यांनी जे म्हणाल ते मेडिसिन आणून देत राहावं, हे जे म्हणतील तेवढे पैसे देत राहावे आणि हे म्हणील त्या गोष्टी ऐकून आपण गुपचूप ऐकत बाहेर बसावं. माझ्या मते ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे. कारण माणूस तिथे गेल्यावर असं जाणवतं कधी की आपण कुठेतरी चुकला निर्णय, कुठेतरी फसलो आहे आपण. यांनी बाहेरूनही बऱ्याच जणांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. यांनी जेव्हा दुसऱ्या डॉक्टरशी कन्सल्ट केला, म्हणजे तोंडी मुलीची परिस्थिती अशी आहे जिच्यावर प्रोग्रेस फक्त डॉक्टर सांगतायत, दूध पिती आहे आणि हे केलेलं आहे. यांनी जेव्हा फोनवर बोलायला लावलं तेव्हा ॲक्च्युली त्यांनी 12 ते 13 दिवसानंतर त्या मुलीला फुफ्फुसाच्यासाठी जे इंजेक्शन असतं, ते रेवांडा काहीतरी नाव आहे त्याचं, ते दिलं. म्हणजे इतक्या लेट यांनी ट्रीटमेंट दिली आणि त्यांच्या अक्षम्य चुकीमुळे ही मुलगी दगावलेली आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. कारण ही जी ट्रीटमेंट आहे ती जास्तीत जास्त 48 तासाच्या आत त्यांना ते इंजेक्शन दिलं गेलं पाहिजे लहान बाळाला, फुफ्फुसाची वाढ कमी असल्यावर. तर यांनी ते इंजेक्शन द्यायला 12 दिवस लावले, ते पण बाहेरच्या डॉक्टरना यांनी प्रेशर देऊन बोलायला लावल्यावर त्यांनी त्याच्यावर ट्रीटमेंट केली. म्हणजे यांना काय 20-22 मुलांमध्ये, 25 मुलांमध्ये एका मुलीकडे लक्ष द्यायला वेळ नाही भेटला, किंवा हे ट्रीटमेंट यांना आईवडिलांना व्यवस्थित सांगण्याला हे कमी पडले का, हे ट्रीटमेंट देताना यांना या गोष्टीचं नॉलेजच नाही आहे की कुठल्या स्टेपनी कुठल्या मुलावर काय ट्रीटमेंट केली पाहिजे. म्हणजे यांच्याकडे जो डेटाचा भाग दिलेला आहे यांनी आता लिहून आमच्या हातात, तो पाहून असं वाटतं की आपण इतके दिवस का वाट पाहिली. अशी वाट पाहण्याची वेळ येण्याचं कारण फक्त यांच्यावर भरोसा की हे आज न उद्या करतील आणि योग्य मुलगी हातात देतील आमच्या ट्रीटमेंट ओके झाल्यावर. म्हणजे निव्वळ आंधळा विश्वास ठेवल्यासारखं झालं त्यांच्यावर. कधी असं वाटतं की ही व्यवस्था जी आहे याच्यात कुठेतरी कंट्रोल पाहिजे. कारण आजकाल म्हणजे खेळ जो आहे, खेळात क्रिकेटमध्ये सुद्धा थर्ड अंपायर अवेलेबल आहे की ज्याच्यावर तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येतं की हे जे चाललं आहे हे चुकीचं चाललं आहे, मला हा निर्णय मान्य नाही.
तसं मला असं वाटतं की दवाखान्यांमध्ये सुद्धा असा एक थर्ड अंपायरची आज गरज येऊन पडलेली आहे. कारण गल्लोगल्लीत एवढे हॉस्पिटल झालेले आहेत. कुठल्या वेळेस कुठल्या ट्रीटमेंटसाठी कोणत्या हॉस्पिटलमध्ये जावं, कुठली सर्जरी आपल्याला योग्य आहे, कुठली ट्रीटमेंट आपल्याला योग्य आहे, हे यांनी दिलेलं मेडिसिन योग्य आहे का, का यांनी दिलेलं हा जे बिल लावलं हे योग्य आहे का, हे ॲडमिट होणाऱ्या पेशंट किंवा त्याच्या नातेवाईकांना कधीही समजत नाही किंवा त्यांना असं वाटतं की माझ्यावर कुठेतरी प्रेशर आलेलं आहे, मी याच्या चक्रात अडकत चाललेलो आहे. 20-20 दिवस, कधी तर महिना, दीड महिना, 2-2 महिने हे ट्रीटमेंट करतात आणि सगळं त्यांच्या मनाने चालू असतं. त्याच्यात माणसाला जो ट्रीटमेंट घेणारा आहे किंवा त्याचे नातेवाईक यांना कुठल्याही प्रकारे इंटरफेअर करू दिलं जात नाही. त्यांना गोड गोड बोलून चॉकलेट देऊन शांत बसवलं जातं. या हॉस्पिटलच्या ट्रीटमेंटमध्ये आम्हाला हेच जाणवलं की त्यांनी आम्हाला कुठल्याही गोष्टीचं योग्य मार्गदर्शन केलं नाही किंवा परिस्थितीची जाणीव योग्य प्रकारे करून दिली नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अशा ठिकाणी एक गव्हर्नमेंटच्या एवढ्या स्कीम चालू आहेत, जे एवढे वैद्यकीय सेवेवर गव्हर्नमेंट खर्च करतं आहे, त्यामध्ये मला राज्य सरकार आणि केंद्र सरकारला एक निवेदन करावं वाटतं की त्यांनी एक अजून टोल फ्री नंबर तयार करावा, जो की स्पेशल मेडिकल हिस्ट्रीमधला थर्ड अंपायर राहील. तो थर्ड अंपायर अशा कुठल्या ट्रीटमेंटला योग्य मार्गदर्शन करू शकेल. म्हणजे मी त्या फोन नंबरवर जर फोन केला की मी या हॉस्पिटलमध्ये ही ट्रीटमेंट घेत आहे, तरीही मला ह्या ट्रीटमेंटवर शंका आहे, ही जी ट्रीटमेंट चालू आहे योग्य दिशेने चाललेली नाही आहे आणि यांच्या म्हणण्यानुसार जे म्हणता येते की धोक्याच्या पातळीवर आहे, आज उद्या हे जाऊ शकतात किंवा आम्ही त्याला डिस्चार्ज देऊ किंवा पुढची आम्ही प्रोसेस करतो आहे. पण एका वेळेनंतर असं वाटतं प्रत्येकाला की नाही, मी कुठेतरी फसत चाललो आहे यांच्या ह्याच्यात. तर तेव्हा मी त्या थर्ड अंपायरची मदत घेऊ शकेल. म्हणजे एक मेडिकल टीम गव्हर्नमेंटची जी असेल, म्हणजे गव्हर्नमेंटकडे सध्या खूप मेडिकल स्टाफ अवेलेबल आहे माझ्या हिशोबाने. योग्य प्रकारे आयुष्यमान योजना आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत ज्या चालू आहेत. अशा कुठल्या डॉक्टर्सला जर आम्ही फोन केला म्हणजे त्या टोल फ्री नंबरवरून की मला ह्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी आलेलो आहे, पण मला यांच्या ट्रीटमेंटवर शंका आहे, तर मला तुमच्या मदतीची गरज आहे, तुम्ही मला येऊन योग्य प्रकारे मार्गदर्शन करावे. अशा प्रकारचा जर थर्ड अंपायर पूर्ण भारतात अवेलेबल झाला किंवा महाराष्ट्रात अवेलेबल झाला की ज्या नंबरवर मी फोन केला, मी या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहे, पण मला ह्या हॉस्पिटलच्या ट्रीटमेंटवर शंका आहे आणि मला योग्य मार्गदर्शन मिळावं, तर त्यांना अथॉरिटी असावी की त्यांनी येऊन त्या ट्रीटमेंटचं ऑडिट करावं की ते ट्रीटमेंट योग्य प्रकारे चालू आहे किंवा नाही. ती ट्रीटमेंट जर योग्य प्रकारे चालू असेल तर त्याच्यावरही माणसाचं समाधान होईल. जो ट्रीटमेंट घेतो आहे त्याची फॅमिली आहे डिपेंडंट, ती समाधानी होऊ शकेल. किंवा जर ती ट्रीटमेंट चुकीची असेल तर ते हॉस्पिटललासुद्धा कारवाई करू शकतील. त्यांना तो पूर्ण अधिकार राहील तिथलचा पेशंट काढून घेण्याचा किंवा त्याला सरकारी योजनेत शिफ्ट करण्याचा. याचा फायदा सरकारी योजना घेणाऱ्यांना होईल. बाकीच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेणारे जे पैसे भरून करतात किंवा जे इन्शुरन्समध्ये सुद्धा घेतात कुठली ट्रीटमेंट, इन्शुरन्स घेणाऱ्यांनासुद्धा आजकाल भीती झालेली आहे की माझं इन्शुरन्स आहे त्यामुळे हे बिल वाढवण्यासाठी मला जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवत आहेत किंवा माझ्यावर एक्स्ट्रा सर्जरी करून घेत आहेत माझ्याकडून. ही अशी भीती का झालेली आहे? कारण सामान्य माणसाला या गोष्टीत ज्ञान नसतं. तो फक्त ब्लाइंड विश्वास ठेवून त्या डॉक्टरांना देव मानून त्यांच्याकडे जातो आणि ट्रीटमेंट घेतो. तर मला असं वाटतं की राज्य सरकार आणि केंद्र सरकारने याच्यावर विचार करावा आणि एक असा थर्ड अंपायर, ज्या प्रकारे क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर असतो की मी ज्याला कॉल केल्यावर तो मला त्याच्यावर बारीक अभ्यास करून निर्णय देऊ शकतो की हा जे चालू आहे ती व्यवस्थित आहे. 2 अंपायर आहेत जे तुमची व्यवस्थित काळजी घेत आहेत, म्हणजे तिथलचे डॉक्टर, त्यांची काळजी असलेली ट्रीटमेंट जी आहे ती योग्यरीत्या चालू आहे का नाही याचं मार्गदर्शन ते मला थर्ड अंपायर देतील आणि गरज पडल्यास त्यांच्यावर कारवाई करतील. यामुळे दोन्ही गोष्टी होऊ शकतील. एक जे आहे की अशा ट्रीटमेंटमध्ये जेव्हा कोणी व्यक्ती दगावतो त्यावेळेस जो उद्वेग होतो आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मारहाण होणे, हॉस्पिटलची तोडफोड होणे, या गोष्टीसुद्धा बंद होतील. कारण त्यांना ट्रीटमेंट चालू असताना किंवा ट्रीटमेंट संपल्यावरही जर वाटलं की मला ह्या गोष्टीचं ऑडिट करून घ्यायचं आहे, तर मी त्या थर्ड अंपायरला ती भली ट्रीटमेंट जी आहे फॅसिलिटी ती पेड जरी असली तरी चालेल, पण मी त्याचा उपयोग घेऊ शकेल की मला एक समाधान राहील की मी माझ्या अधिकाराचा उपयोग केला आणि मला जी ट्रीटमेंट भेटली ते हॉस्पिटल. कारण मला प्रत्येक वेळेस त्या हॉस्पिटलची हिस्ट्री, तिथलचे डॉक्टर्स या गोष्टी माहिती नसतात. त्यांच्याकडे काय फॅसिलिटी अवेलेबल आहे, त्यांची आजची कंडिशन काय आहे, त्यांच्याकडे ट्रीटमेंट करायला तेवढा स्टाफ आहे नाही अवेलेबल, हे मला काही माहीत नसतं. पण मी जेव्हा या गोष्टीची मदत घेईल थर्ड अंपायरची, तेव्हा मला या गोष्टीची खात्री होईल की मी केलेली ट्रीटमेंट योग्य आहे आणि मला त्याच्यात जर गरज पडली तर मला तिथून माझा पेशंट किंवा मला स्वतःला तिथून बाहेर निघून जाता येईल. यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकार व केंद्र शासनाला मला माझी विनंती आहे की त्यांनी याच्यावर योग्य तो निर्णय घ्यावा आणि असा एक थर्ड अंपायर निर्माण करावा आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये याचा नंबर लावण्यासाठी कंपल्शन करावे.
माझ्या या भावना आणि माझे हे विचार तुम्हाला पटले असतील तर हे माझे विचार योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी, राज्य सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी माझी मदत करा. धन्यवाद.